सुप्रीम कोर्टाने सुद्धा इतके वर्ष विलंब लावल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला। उद्धव ठाकरे हे एक महत्त्वाचे राजकीय विक्टिम वाटतात की त्यांची बाजू बरोबर असून सुद्धा त्यांना कोणताही न्याय इतके वर्ष मिळालेला। शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या या हाय व्होल्टेज कायदेशीर लढाईत आता निर्णायक टप्पा आलाय। सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना प्रकरणाची सुनावणी वेगानं सुरू आहे। गेल्या 8 दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहेत। उद्धव ठाकरेंच्या बाजूनं कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी केलेल्या युक्तिवादात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीआधी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे। सरोदे यांच्या मते आता 8 दिवसांचा युक्तिवाद शिवसेना प्रकरणासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो। निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। कायदेशीर सत्य उद्धव ठाकरेंच्या बाजूने असतानाही त्यांच्यासोबत मात्र असत्याच्या बाजूने असल्यासारखी वागणूक केली गेली। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे हे या संपूर्ण प्रकरणातील एक महत्त्वाचे राजकीय व्हिक्टिम आहेत। त्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला। हा अन्याय केवळ काही राजकीय गटांनी केला नाही तर राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि भारताच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळेही झाला। विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीला झालेल्या विलंबामुळेही ठाकरेंवर अन्याय झाला अशी भूमिका असीम सरोदे यांनी मांडली। म्हणजेच ठाकरेंची बाजू कायदेशीरदृष्ट्या योग्य असतानाही त्यांना गेली अनेक वर्ष न्याय मिळालेला नाही असा सरोदेंचा थेट दावा आहे। त्यांचं जणू काही असत्यच आहे अशा पद्धतीने जी वागणूक त्यांना मिळालेली आहे, त्यामुळे मला ते अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, ज्यांच्यावर प्रचंड अन्याय केवळ काही राजकीय झुंडीने केलेला नाही तर गव्हर्नरने केलेला आहे, विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे, निवडणूक आयोगाने भारताच्या त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा इतके वर्ष विलंब लावल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला। या अर्थाने मला उद्धव ठाकरे हे एक महत्त्वाचे राजकीय व्हिक्टिम वाटतात की त्यांची बाजू बरोबर असून सुद्धा त्यांना कोणताही न्याय इतके वर्ष मिळाले। आता प्रश्न असा आहे की गेल्या 8 दिवसात कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी मांडलेले युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर किती परिणाम करतात? निवडणूक आयोगाचा निर्णय, विधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि राज्यपालांची भूमिका याकडे सर्वोच्च न्यायालय कोणत्या नजरेनं पाहतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या या लढाईत अखेर कायदेशीर विजय कुणाचा होतो? आता पुढच्या सुनावणीकडे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? निकाल कोणाच्या बाजूने लागेल? तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।